वंचितकडून मविआला जाहीरनाम्याचा मसुदा सादर करण्यात येतोय। मविआतील तीनही पक्षांना ईमेलद्वारे हा मसुदा पाठवण्यात आलाय। जाहीरनाम्याच्या मसुदात 39 मुद्द्यांचा समावेश करण्यात येतोय। ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा मसुद्यात उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे। शेतकरी ते आरक्षणापर्यंत विविध मुद्द्यांचा या मसुद्यात समावेश आहे। अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात जी वंचितची आग्रही मागणी राहिलेली आहे? जागा वाटपाच्या मुद्द्यावर तर चर्चा कराच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समान कार्यक्रम जो आहे त्यावर चर्चा करणं गरजेचं आहे आणि यावरच आधारित हा जाहीरनामा, ज्या जाहीरनाम्यात 39 मुद्द्यांचा समावेश आहे। लागली अगदी बरोबर आहे। आपण बघितलं की मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये आतापर्यंत 2 महत्त्वपूर्ण बैठका ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की त्यांचा महाविकास आघाडीमध्ये अद्याप समावेश झालेला नाहीये। त्यांची युती जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी झालेली आहे। मात्र काँग्रेसच्या बाबतीत त्यांनी अद्याप कुठलाही जो शेवटचा निर्णय जो आहे फायनल डिसिजन घेतलेला नाही। मात्र याबाबत वंचित बहुजन आघाडीने स्वतःकडून काही प्रस्ताव दिलेले आहेत। कारण आपण बघितलं जेव्हा महाविकास आघाडी निर्माण झाली त्यावेळेस सुद्धा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो बनवण्यात आला होता। त्याचप्रमाणे वंचित आघाडीने सुद्धा जे आहे प्रकाश आंबेडकरांचा एक प्रस्ताव दिलेला आहे। त्याच्यामध्ये एकूण 39 मुद्दे जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना ईमेलद्वारे पाठवले आहेत। याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे की ओबीसी जातनिहाय जनगणना याचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे। त्याचबरोबर जागा वाटप याबाबत सुद्धा केलेला आहे। त्यामुळे असे अनेक मुद्दे आहेत ज्यावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विचार करायचा आहे, खास करून काँग्रेसने विचार करायचा आहे आणि त्यानंतरच वंचित त्यांचं पुढचं पाऊल टाकणार आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी 39 मुद्दे असलेला एक कॉमन मिनिमम प्रोग्राम एक मसुदा असलेला जो आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांना पाठवण्यात आलेला आहे। याच्यावरती कधीपर्यंत सहमती होईल किंवा तिसऱ्या बैठकीत चर्चा होते का याकडे सर्वांचं लक्ष असेल। निश्चित। धन्यवाद ज्योत्स्ना, तुम्ही दिलेल्या एकूणच असा विस्तार माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।